हाय फ्रेंड्स. आज आपण ऑरेंज बद्दल जाणून घेणार आहोत. ऑरेंज इट इम्प्रूव्स व्हायटल रेसिस्टंट ऑफ द बॉडी. ऑरेंज काय करतं? शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवतं. त्याच्या क्वालिटीज काय आहेत? ऑरेंज इज ऍसिडिक इन टेस्ट बट इट इज अन अल्कली फॉर्मिंग फूड. आफ्टर being metabolized in the tissues, it leaves an alkali residue and thus improve vital resistance of the body. संत्रा चवीला जरी आम्लीय आहे, परंतु ते अल्कली बनवणारं अन्न आहे आणि त्याच्यामुळे ते अल्कलीचे अवशेष असल्यामुळे त्याच्यामध्ये शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ते उपयोगी आहे. इट वर्क्स ॲज अन ॲपिटायझर. हे क्षुधावर्धक म्हणूनही काम करतं. इट क्लिन्सेस द ब्लड, सुदेस बाईल अँड एलिमिनेट्स विंडीनेस. ते रक्त शुद्ध करतं, पित्त शांत करतं, कमी करतं आणि शरीरातील वातही कमी करतं. इट इज कूल अँड रिफ्रेशिंग. ते थंड आणि ताजेतवाने आहे. इट क्लिन्सेस द माउथ. तोंडातला जर बॅड स्मेल येत असेल तर ते क्लीन करायचं, सुधारण्याचं काम ऑरेंज करतं. इज रेझिंग इन फीवर. तापामध्ये सुद्धा ऑरेंजेस खाऊ शकता. ऑरेंज ज्यूस इज युजफुल इन फीवर्स. इट डिस्ट्रॉइज इंटेस्टायनल वर्म्स अँड ॲलेज ॲब्डॉमिनल पेन. पोटातील आतड्यांतील जंत नष्ट करण्याचं काम ऑरेंज करतं आणि पोटदुखी सुद्धा कमी होते. इट स्ट्रेंथन द बोन्स. ते आपल्या हाडे मजबूत करण्याचं सुद्धा काम करतं ऑरेंज. यात कंटेंट्स काय आहेत? वॉटर 87.8%, प्रोटीन 0.9%, फॅट 0.3%, carb 10.6%. It also contains calcium, phosphorus, iron, sodium, potassium, magnesium, copper, and sulfur in some amounts. Vitamin A 350 international unit per 100 gram याच्यामध्ये आहेत. व्हिटॅमिन B1 120 इंटरनॅशनल युनिट पर 100 ग्राम ह्याचा ऑरेंज मध्ये आहेत. व्हिटॅमिन C 68 इंटरनॅशनल युनिट पर 100 ग्राम ऑरेंज मध्ये आहेत. इट ऑल्सो कंटेन सायट्रिक ऍसिड. त्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड सुद्धा आहे. आता याचे उपयोग काय आहेत बघूया. One who suffers from cold should add some warm water in orange juice before taking it. ज्यांना सर्दीचा त्रास आहे त्यांनी ऑरेंज ज्यूस मध्ये थोडस गरम पाणी मिक्स करून ते प्यायचं आहे. ते त्याच्यामध्ये युजफुल आहे. दोज हु आर सफरिंग फ्रॉम कॉन्स्टिपेशन टेक 1 or 2 ऑरेंज बिफोर गोइंग टू बेड अँड अर्ली इन द मॉर्निंग. रात्री झोपण्याच्या अगोदर आणि सकाळी उठल्याबरोबर 2 ऑरेंजेस जर खाल्ले, जर त्यांना कॉन्स्टिपेशनचा बद्धकोष्ठतेचा त्रास आहे तो दूर होतो. इट ऑल्सो युजफुल इन अस्थमा अँड अदर ब्रॉन्कियल ट्रबल्स. दमा आणि श्वासनलिके संबंधित इतर काही त्रास असतील तर त्याच्यावर सुद्धा ऑरेंजेस उपयोगी आहे. ड्युरिंग फीवर ऑरेंज ज्यूस हेल्प्स इन सप्लाइंग नेसेसरी न्यूट्रिशन टू द पेशंट. तापामध्ये आपल्या बॉडीतील न्यूट्रिएंट्स कमी होतात. ते न्यूट्रिशन आणि न्यूट्रियन्स आपला कमी भरून काढण्याचं काम ऑरेंज ज्यूस करतं. इट इम्प्रूव्ह डायजेशन अँड इन्क्रीज ॲपेटाईट. संत्र्याचा रस रुग्णांना आवश्यक पोषक पुरवण्यास मदत करतो आणि ते पचन सुधारतं आणि भूक सुद्धा वाढवतं. ऑरेंज ज्यूस रेंडर्स द इंटेस्टायनल ट्रॅक्ट uninhabitable for the hostile microbes and improve the intestinal health. इंटेस्टाईन मधले जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स बॅड मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात त्यांना ते कमी करून ते आतड्याचं हेल्थ सुद्धा वाढवतं. इट इन्क्रीजेस व्हायटॅलिटी. त्यामुळे चैतन्य सुधारतं. इट इज युजफुल फॉर प्रेग्नंट वुमन हू सफर्स फ्रॉम नॉशिया अँड व्हॉमिटिंग. ज्यांना मॉर्निंग सिकनेस असतो, प्रेग्नंट वुमनना उलट्या आणि नॉशिया सारखं म्हणजे असं मळमळ सारखं होतं, त्यांनाही ऑरेंज ज्यूस खूप युजफुल आहे. 1 cup ऑफ ऑरेंज ज्यूस प्रोव्हाइड ॲज मेनी कॅलरीज ॲज 3/4 ऑफ मिल्क कप. ऑरेंज ज्यूस मध्ये इतक्या कॅलरीज आहे ती तुम्हाला 3/4 कप मिल्कच्या एवढं कॅलरी 1 कप ऑरेंज ज्यूस देतं. इन क्रॉनिक dyspepsia, food is not well digested. Orange juice helps in eliminating these
Putrefaction of food in the stomach. It cleanses the tract of the stomach and the intestine and thus increases the digestion power of both the digestive organ. क्रॉनिक डिस्पेप्सिया ज्यांना आहे, ज्यांना अन्न नीट पचत नाही, त्यांना संत्र्याचा रस पोटातील अन्न काढून टाकण्यास मदत करतो. पोटातील हे प्युट्रिफिकेशन काढून टाकण्यास मदत करतो आणि पोट आणि आतड्यातील मार्ग स्वच्छ करतो. अशा प्रकारे दोन्ही पचन अवयवांची पाचन शक्ती सुधारण्याचं काम ऑरेंज मध्ये आहे. थँक्यू फ्रेंड्स. तर सर्वांना एक विनंती असेल, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया 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 लाईक करायला आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि आपल्या फ्रेंड्स सोबत ते शेअर करू शकता आणि सबस्क्राईब सुद्धा करू शकता. थँक्यू फॉर लिसनिंग.